स्टार प्लेअर आपल्या इकडे खेळताना दिसतील, तिथे उद्याच्या दिवसात हवेचा वारा कुठच्या बाजूने कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती आहे हेही पाहावं लागेल उद्याच्या दिवसात. आणि आजच्या दिवसात तुम्ही जशा प्रकारे उल्लेख केला होता की थोड्या वेळा आधी की शिवनेरी चषक सफायला चालू आहे, तिथे सुद्धा आपण डे नाईटची स्पर्धा चालू आहे, तिथे सुद्धा बघायला आवडेल की ऑल ओपन इंडियाचे कोणते खेळाडू खेळताना दिसतील, त्यांचा फॉर्म कशा प्रकारे तिकडे आहे, ती स्पर्धा सुद्धा आपल्याला रात्री बघायला आवडेल. त्यानंतर आणि उद्या आगरी तिकडे आपण पाहतोय की आपला आजचा दिवस आगरी आहे, तिकडे आपला एक प्लॅटफॉर्म म्हणून दिलं सर एक आगरी समाजाच्या मुलांना, की आपण पाहू शकता, तुम्ही उल्लेख केला होता की एखादा परिवाराने कोणतीही पालघर जिल्ह्यातील अशी स्पर्धा आयोजित केली, राजकीय पक्ष स्पर्धा आयोजित करतात निश्चितच, पण खऱ्या अर्थाने आपण पाहू शकतो की एखादा परिवाराने अशी स्पर्धा आयोजित केली, तिकडे आपल्या समाजाला पुढे नेण्याचं कार्य, क्रिकेटला पुढे नेण्याचं कार्य या पाटील परिवाराच्या माध्यमातून सर केलं जाते. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, मॅचला अगदी थोड्या वेळात सुरुवात होते. एका बाजूला पांजू स्पोर्ट्स पांजू आणि एका बाजूला दिवानमान. त्यानंतर पुढील होणारा सामना एका बाजूला उमेळमान असेल आणि त्यांच्या विपक्षात अर्नाळा दक्षिण यांच्यातला एक कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवा, अदरवाईज गुणलेखन होणार नाही. पांजू स्पोर्ट्स पांजूचे एक्स्ट्रा खेळाडू आलेले आहेत. मी विनंती करतो दिवानमान, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल, आपला एक्स्ट्रा खेळाडू द्या. टॉस होऊन जवळपास आपण पाहतो इनिंग्स ब्रेक होऊन तो सामना संपून मला तरी वाटतं 10 मिनिटं प्लस झाली. आपण अजून देखील मॅचला सुरुवात केलेली नाही. लक्षात घ्या, वेळ कमी घ्या. एका बाजूला कुमार आणि कुमारच्या साथीने त्याला खांद्याला खांदा लावत दाखल झालेत करंट. तर गोलंदाजी ट्रॅकवरती एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. दिवानमान संघ, आमचा आवाज पोहोचतोय. बॅटिंग करणारा टीम तुम्हाला विनंती करीन, एक्स्ट्रा खेळाडू इथे पांजूचा आलेला आहे. दिवानमान संघ, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू द्या. एक्स्ट्रा खेळाडू ही भूमिका आपण पाहतात, आज अनेक असे नवे खेळाडू आहेत ज्यांना ती भूमिका लेखताना कमी वाटतं. मी म्हणेन की ते महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या संघाचं हित मांडण्यासाठी आलेलं असता. आज 12th मॅन म्हणून खऱ्या अर्थानं आपण पाहतो केतन म्हात्रे, जो 12th मॅन म्हणून सुरुवात झाली, ज्याला संघात जागा नसायची, आज तो टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सर्वाधिक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्या नावी 36 बाईक 6 कार्य अशा गोष्टी झाल्या. म्हणून 12th मॅन ही भूमिका लाजण्यासारखी नाही. तुम्ही तुमच्या गावाचं, तुमच्या संघाचं, तुमच्या संघाप्रती असणारं ते प्रेम तुम्ही मांडण्यासाठी येता. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवरती भार्गव आलेत. पहिलं षटक P1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 खेळाडू तटिया चलकरच्या बाहेर, ज्यामध्ये एक लॉंग ऑफला आपण पाहताय, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध लावलाय. तदनंतर जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू, एक शॉर्ट पॉईंटला खेळाडू, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, मिड ऑफ मिड ऑन, तदनंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, बॅकवर्ड फाईन लेग. पहिला बॉल प्रचंड वेगासहित अचूक टप्पा. चांगली सुरुवात गोलंदाजानं, मात्र पहिलाच बॉल योग्य पिचिंगनं योग्य टप्प्यावरती हाताळला आणि चांगली गोलंदाजी. मी म्हणेन हीच गोलंदाजी तुम्ही जर हाताळली तर पहिल्या षटकात फलंदाजांना तुम्ही शांत करू शकता. निश्चितच कशा प्रकारे तुमची गोलंदाजी आहे, त्यानंतर सेट केलेले क्षेत्ररक्षण आहे, त्या हिसाबाने त्या माइंडनी जर का गोलंदाजी केली गेली तर हात खोलण्याची संधी इकडे नाही मिळणार आहे. ओहो, सुरेख सुरेख, पुन्हा एकदा पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. लगातार सर 2 डॉट येत आहेत. नुकताच वसई विरार प्रीमियर लीग झाली, त्यामध्ये भार्गव मॅन ऑफ द सिरीज चे मानकरी राहिले, म्हणजेच चांगला फॉर्म घेऊन ते आलेत. या स्पर्धेकडे खेळत असताना त्यांच्याकडे आता आत्मविश्वास, या सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने असतील. कारण नुकताच जी स्पर्धा झाली मॅन ऑफ द सिरीज, हा पुरस्कार तुम्ही ज्या वेळेला घेता म्हणजे विथ द बॅट आणि विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चांगलं काम केलंय. खोलवर टप्प्याचा बॉल, काय बॉल हाताळला. पंचांनी सांगितलं की बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. बॉल चाललाय फाईन लेगला, सिंगल तर परिपूर्ण झाली आणि दुसऱ्या डावेचा देखील प्रयत्न केला. विपुल सर, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. पहिल्या 2 बॉलचा जर आपण उल्लेख केला तर ते 2 बॉल पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स होते, शरीरापासून दूर ठेवले. तिसऱ्या बॉलचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, जो टो क्रशर होता, चांगला बॉल. निश्चितच कशा प्रकारे रणनीती, आणि तुम्ही भार्गवचा उल्लेख केला होता. निश्चितच भार्गवला तो अनुभव सुद्धा आहे. भार्गवने एक मॅन ऑफ द सिरीज मध्ये ते कमिटमेंट सुद्धा दिली होती की मला माहिती सुद्धा नव्हतं की मी या सिरीजच्या लाईनमध्ये होते. वसई विरार प्रीमियर लीगचं पहिलंच वर्ष होतं सर. या वर्षी ऑर्गनाईज केली होती ती रोहन सावंत यांच्या संकल्पनेने ती स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेला सर खूप मोठा खूप प्रेक्षकांचा खूप गर्दी होती. अतोनात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता आणि खूप खूप म्हणजे बोलतात ना की वसई विरारमधली एक नावाजलेली टुर्नामेंट झाली की वारंवार त्या स्पर्धेचा आपण खूप आवर्जून उल्लेख केला जाईल. तिकडे सर लक्षात राहील. पुढच्या वर्षी कोण सिरीज राहील ती नंतरची गोष्ट असणार आहे.
ऑन साईड लावून करण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न करतायत, पंच आमच्या दिशेने वळत वाईटचा इशारा येतोय. जसं काही उल्लेख केला होता की भार्गवचा पहिल्या वर्षी जर सिरीज कोणत्याही स्पर्धा असू दे, पहिल्या वर्षी जो मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू असतो त्याची चर्चा सर वारंवार केली जाते. अगदी बरोबर, कारण ज्या वेळेला तुम्ही एका संकल्पनेला सुरुवात करता त्या वर्षी प्रत्येक गोष्टी या स्पेशलच असतात, ज्यामध्ये त्या स्पर्धेचं मॅनेजमेंट असतं, ज्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये खेळलेले खेळाडू असतात, त्या सर्वांची चर्चा अगदी सगळीकडे होत असते. चांगला बॉल होता, परंतु पंचांच्या निर्देशनास तो बॉल वाईड आहे, जिथे एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतात. मागचा बॉल जर आपण पाहिला बाउन्सरच्या पद्धतीने जो वाईड आला, तदनंतर हा बॉल जर तपासून पाहिला तर उजव्या यष्टीचा बाहेरचा बॉल राहिला. त्या अनुषंगाने आपण पाहतायत त्या बॉलला पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलं, वाईट बॉल आलाय. मग वाईड अतिरिक्त 2 लगातार वाईड आणि 2 धावा अतिरिक्तच्या ऍड झाल्या. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकार धावा 5. दिशा दाखवण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं सर्कलच्या आतमध्ये. बघा वेगाने चेंडू हाताळला होता, त्या चेंडूचा सर थोडंसं दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण सर बॅटचा फेस थोडंसं लवकर ओपन केला, सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकार धावा 6. फटक्याचं सिलेक्शन मी म्हणेन चांगलं होतं, कारण गोलंदाज जर वेग भरपूर जास्त पद्धतीने हाताळतोय तर त्याला फक्त तुम्ही बिटवीन द गॅप खेळलात तर या मैदानाचे आउटफील्ड खूपच फास्ट आहे, ज्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न चांगला केला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षण निवडलं. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू होते, त्यांनी त्या बॉलला फील्ड केलं, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती म्हणजे 6 या धावफलकावरती. बॉलचा खेळ झालाय 4 बॉल आणि 6 धावा. ऑल राईट, गुणलेखनात सुधारणा होईल, जिथे धावसंख्या 5 आहे, 2 चेंडू जे वाईड आले आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर ऑल राईट. इथून धावसंख्या फलकावरती 5 असेल. चेंडूंचा खेळ झालाय 4. भार्गव वसई विरारचा सध्या स्टार आहे. खोलवर टप्पाचा बॉल होता, अगदी पायावरती लाईन ऑर लेंथ मार्किंग करून केली, परंतु इथे झाली चुकी, क्षेत्ररक्षकांनी केली चुकी आणि त्या चुकीचं तुम्हाला भुगतान सिंगलला डबलमध्ये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एक धाव किती महत्त्वानं घेता हे महत्त्वाचं आहे. षटकार चौकार मारणं सोपं असतं, परंतु तुम्ही 6 बॉल 6 सिंगल कसे काढता हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. क्रिकेटच्या खेळात आपण 2019चा वर्ल्ड कप पाहिला, एका रन मॅच टाय झाली, सुपर ओव्हर टाय झाली, बाउंड्री काउंट झाल्या. त्यावेळेला इंग्लंड जिथे विश्वचषक चॅम्पियन ठरला, ज्यांनी क्रिकेटला जन्म दिला, त्यांना 2019ची वाट बघावी लागली चॅम्पियन पदासाठी. इथे शेवटचा बॉल या षटकातला गोलंदाज तयार होतील. याही वेळेला बॉलला शॉर्ट ऑन पुल केलंय, अगदी आपण पाहतायत क्षेत्ररक्षक होते, मिड ऑनला बीट करत बॉल लॉंग ऑनला क्लिअर. 4. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 11. थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता. स्कोररची भूमिका निभवताना आपण जयेश मांगेराला पाहतो. आपण जयेशचा जर काही विचार केला तर डीबीएनच्या टॉप कॅमेऱ्यामध्ये त्याची निवड केली जाते, त्याला आपण स्कोरिंगची भूमिका निभवताना पाहतोय. आता बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 11. खूप चांगली सुरुवात भार्गवला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये कुमार आणि करणची जोडी थोडीशी स्टार्ट स्लो झाली होती, पहिला 2 चेंडू निर्धाव आले होते, तदनंतर चांगली सुरुवात, पहिल्या षटकाची समाप्ती झाली, थोडी एक डीजेची एक धूम. सो मच, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पाटील परिवार प्रेझेंट पाटील चषक 2025 आणि 3रं ॲडिशन या स्पर्धेचं. पहिलं षटक संपलं, जिथे पहिल्या षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे आतापर्यंत 11 धावांवरती. विपुल पाटील जर पहिलं षटक होतं 11 धावा आल्या. इथून आता एक षटक आणखीन पॉवर प्लेचं, त्यामध्ये धावसंख्या किती येतील, फलंदाज कुठल्या मेरिटनं फलंदाजी करतील, हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. निश्चितच, कारण की जमेची बाबा दोन्ही सलामीवर बॅटर अजूनही सज्ज आहेत. फटका खेळलाय, चेंडू जातो हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतायत, फटकेकार चेंडू निघून जातो, 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार. दिसतंय नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसतंय नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा.
मग पूर्णपणे जागा होती, स्वतःला जागा बनवून मारण्याचा एक चांगला फटका होता. कारण की माहिती आहे पॉवर प्लेचे षटक चालू आहे, जे सर्कल त्याच्या बाहेर गेलं, जे कुठे कुठे क्षेत्ररक्षण लावलंय तशा प्रकारे गोलंदाजी नाही होत आहे. एक चांगला फटका आपण लॉफ्टेड शॉट पाहिला, पहिलाच चेंडू होती, चौकार आला, धावफल करा, धावा 15. सर सुरुवात चांगली गेली. आपण पॉवर प्लेचे षटक पाहतोय, पॉवरफुल बॅटिंग करायची आहे कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर निदान 25+ जाण्याचा प्रयत्न असेल. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं आता ज्या 25, 35, 30 या आतमधला जो स्कोर कार्ड आहे ना पॉवर प्लेमध्ये, तो जर तिथे आला तर मग येणाऱ्या 5 षटकांमध्ये तुम्ही एक मोठी इमारत बांधू शकता. तुमचा पाया महत्वाचा आहे. तुम्ही पाया बांधणी कशी करता त्यावरती तुमचं बिल्डिंगचं भवितव्य पुढे लिहिलं जातं. आता तुमचा पाया इथे मी म्हणेन की मजबूत आहे. सध्या धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 15. गोलंदाज तयार. पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल, बॉलला खेळला इंटू दी गॅप. नाही ताकद इथे, फक्त नजाकत. बॉल सीमा रेषा पार. 4. आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. फुलटॉस चेंडू होता, जशा प्रकारे उल्लेख केला तर फक्त नसाकत. त्या चेंडूला गॅप मध्ये ढकललं, कशा प्रकारे सर्कलच्या बाहेर. माहिती आहे की पॉवर प्लेचे षटक आहे, पॉवरफुल बॅटिंग करायची आहे. गॅप मध्ये चेंडूला ढकललं, इंटू द गॅप. चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना दिसला, सीमा रेषा पार. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आला, धावफलकार धावा आपण पाहतोय 19. कुमार आणि करणची जोडी, सलामीवीर जोडी जशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे. हो खोलवा टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फिल्ड केलं गेलं. डॉट येतोय, इथून थोडंसं निलवलं सुद्धा आपण सर कमबॅक करताना पाहतो. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकार धावा 19. फलंदाजी करणारे संघ जे 2 फलंदाज आहेत ना, त्यांनी पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार शोधले. तदनंतर तुम्ही पुन्हा एकदा त्याच प्रयत्नात राहिले. चांगल्या बॉलचं तुम्हाला क्रिकेटच्या परिपटलावरती सन्मान करणं आहे. या वेळेला बॉलला पाडल स्वीप केलंय सूर्यकुमार यादव. कॉपी बुक स्टाईलनं बॉल चाललाय, फाईन लेग मधून बॉल लॉंग लेगला आला. तिथून फील्ड होईल, प्रोटेक्शन येईल, पेट्रोलिंग होईल, फेकी येते, तदवरती धावसंख्या 2 मिळतील आणि धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजे 21. 21 धावा धावफलकार लगावला गेल्या. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा खूप जशा प्रकारे उल्लेख केला होता की तुम्हाला चांगला चेंडूचा सन्मान करायचा होता. क्रिकेटची रणनीती आहे बघा, चांगला चेंडू जर का हाताळला, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, तिकडे सिंगल जर का आले असते धावफलक 1ने अजून पुढे असतं, पण त्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा माइंडसेट होता. तिकडे थोडंसं आपण डॉट चेंडू पाहिला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकार धावा 21. उर्वरित 2 पॉवर प्लेचे चेंडू. ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू येतोय सीमारेच्या दिशेने आणि 1 बाउंस. चेंडू जातोय सीमारेषा पार. कमॉन डीजे. आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा, तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय. सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, अर्ध्या विकेटवरती तो बॉल राहिला आणि त्या बॉलचा खूप चांगला समाचार घेतला फलंदाजाने. जिथे धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25. 25 धावा धावफलकावरती. या षटकात मी म्हणेन 3 चौकार. 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, पंचांकडे मागणी केली. पंचांनी तिथे त्या मागणीचा पुरवठा नाही दिला. पंचांनी तिथे अपील फेटाळून लावली आणि षटक संपवलं. ते म्हणजेच दुसरं. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि जर रणनीती पाहिली तर जो 25 धावांचा त्यांना आलेख चढवायचा होता तो मात्र त्यांनी निश्चित स्वरूपात तिथे खूप चांगली फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला मी कुमारचं कौतुक करीन, ज्याने 2 चौकार, 2 सिंगल, 1 सिंगल, 2 सिंगल आणि 1 सिंगल अशा देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर जर आपण पाहिलं तर करण यांनी देखील 2 चौकार, 1 सिंगल आणि 1 दुहेरी धाव, ज्या अनुषंगानं भागीदारी खूप चांगली महत्वाची राहिली. गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण तपासून पाहिलं तर भार्गव आलेत, वसई विरार प्रीमियर लीगचे मॅन ऑफ द सिरीज वरती स्वार होणार आहे खेळाडू आणि एक चांगले गोलंदाज. पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी प्रभावी केलं होतं. त्यांच्या वेगानं सांगितलं होतं त्यांनी की एक चांगला गोलंदाज मी जरूर आहे आणि चांगल्या गोलंदाजाची निशाणी म्हणून त्याने पहिले 3 बॉल जे हाताळले होते ना, अप्रतिम. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खोलवा टप्प्याचा चेंडू जशा प्रकारे उल्लेख केला होता की पहिले 3 चेंडू खूप सुरेख हाताळले होते. आता सुद्धा आपण पाहू शकता की एक चांगला टप्पा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण डॉट चेंडू. मग जशा प्रकारे उल्लेख केला होता की सर मोमेंटम इकडून ना शिफ्ट नाही होऊन द्यायचं आहे, मोमेंटम इकडून शिफ्ट नाही होऊन द्यायचं आहे. भार्गवला आपण पाहतोय, भार्गवला आणले सुद्धा कारण की पहिलं षटक भार्गवने चांगलं हाताळलं होतं. बैटची एज, बैट का किनारा, विकेट कीपर का पूरेपूर मिलता हुआ सहारा. पहला ब्रेक थ्रू. काट लेना तो उसको मसल दिया जाएगा.
मारी मारी थँक्यू. भार्गव वाले आणि भार्गव यांनी का म्हणून मी तिसऱ्या षटकात आलो तर ब्रेक थ्रू संघाला गरज होती. त्यावेळेला भार्गव सांगतात की मैं हूं ना. जे आले जबाबदारी घेतली संघाचे फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि तदनंतर व्हेरी फर्स्ट बॉल डॉट, सेकंड बॉलला विकेट, फलंदाजाला बाय बाय केलं. जिथे आपण पाहतात फलंदाज करण बाद झाले, ज्यांनी छोटी खेळी केली परंतु इम्पॅक्ट दिला त्या खेळाला. जी सुरुवात असायला हवी होती विपुल सर, ती सुरुवात त्यांनी चांगली करून दिली निश्चित स्वरूपात. बघा सुरुवातचा उल्लेख केला, पण त्या सुरुवातीला कायम ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट होतं. पण दुसरं षटक थोडंसं जर महाग होतं, पण दुसरं षटक महाग होतं. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये भार्गवला आणलं, कारण की जे आपण थोडंसं मोमेंटम पाहत होतं की पांचूच्या साईडने जात होतं, पण तिथे भार्गववाले दिवाणमानच्या दिशेने पूर्णपणे मॅच आता स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. पहिले 2 चेंडू लगातार 2 निर्धाव चेंडू हाताळले आहेत. तिसरा चेंडू मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला फील्ड केलंय फेकी करेपर्यंत. फक्त बॅकअप सुद्धा आहे का? बॅकअप, येस येस बॅकअप सुद्धा आहे. सिंगल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा खूप वेळानंतर एक सिंगल धाव ऍड होताना दिसते सर. 26 रन ऑन स्कोरबोर्ड. 26 धावा. तडपत्या उन्हामध्ये सळसळत्या उन्हामध्ये जीवाची बाजी लावत प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रथम क्रमांकाचं करंडक माझ्या नावी असावं आणि त्याच्यासाठी चाललेले परिश्रम, त्याच्यासाठी चाललेले पराकष्ट, त्याच्यासाठी चाललेली मेहनत, त्याच्यासाठी चाललेली चिकाटी जिद्द, या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये. भार्गववाले, भार्गवने चांगली गोलंदाजी केली. आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ योग्य रीतीने परिपूर्ण फेकला, जिथे फक्त 1 धाव खर्च करत पुढचा बॉल. बॉलला मात्र आपण पाहतायत हुकमध्ये कन्वर्ट केलंय. फाईन लेगला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. या षटकातला दुसरा धक्का. गोलंदाजाचं नाव आहे भार्गव. विकेटचं बटन. फलंदाज बाद. गॉन. तिच्या मायेची सर नाही कुणामधी, जीव लावी ते भक्ताला. सार भेटलंय मौलय नशिबाला, फक्त हवी हवी. बघा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो की गोलंदाजाने चेंडू हाताळला होता भार्गवनी. सागा बनून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्र निवडलं होतं फाईन लेगच्या दिशेने, पण आपण टप्पा पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे थोडासा आत आला, फटका थोडासा फसला गेला आणि क्षेत्ररक्षकाने एक इझी फ्री होम डिलिव्हरी कॅच होता आणि इझी झेल टिपला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 26. खऱ्या अर्थाने जर या षटकामध्ये भार्गवचा जर का विचार केला तर 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय, जे खूप वाघडणं सगळं कामगिरी करतोय. चांगलं षटक हाताळतोय आपल्या संघाला, मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतो. जे दुसरं षटक थोडंसं महाग पडलं होतं, त्यात दुसऱ्या षटकानंतर या 4 चेंडूनंतर आपल्या संघाला पांजूच्या बाजूने थोडंसं कमबॅक होताना दिसतोय. 26 आपण पाहतोय. दिवाणमानचा एक भार्गवला एक चांगली गोलंदाज आणि पांजूचे दुसरं षटक आलं होतं. त्यानंतर थोडासा संघ थोडीशी धावफलकाची गाडी थोडीशी अटकताना दिसते. 26 रन स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. जिथे भार्गववाल्या आणि भार्गववाल्यानंतर धावांना टाळं लावलं. की फॅक्टर फलंदाज असावा, जो या धावांना लावलेलं टाळं ते खोलता येईल त्याला, असा फलंदाज आता दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. तो म्हणजेच पियुष. पियुषला जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय पियुष आले. पियुष यांच्यासाठी भन्नाट वेगासहित अचूक टप्पा नाही. बघा वेग तुमच्याकडे असून नाही चालत, तुमच्याकडे लाईन देखील असायला हवी. वेगाचा उल्लेख होतो त्या अनुषंगाने आजची तरुण पिढी जर आपण तपासून पाहिली तर तरुण पिढी देखील भरकटत चाललंय. आईबाबांनी एक चांगली गाडी घेऊन दिली की मग तिचा वेग कसाही हाताळायचा, कधीही कसंही चालवायची. मुलांना वयाच्या 24 ते 25 वर्षापर्यंत आईबाबांनी अगदी आताच्या फोडापर्यंत वाढवलेलं असतं. ऑन साईडला मात्र केलाय फटका आणि इथे सिंगल मिळेल, जो मी उल्लेख करत होतो. वय वर्ष 24-25 पर्यंत मुलं मोठी होतात, मग एक चांगली गाडी मिळाली का त्या वेगावरती भन्नाट स्वार होतात. मग काही अशा गोष्टी होतात की आयुष्यभरासाठी आईबाबांना मनामध्ये डाग होऊन जातो. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 28 आणि मग मुलं निघून गेली की एक कठीण काळ राहतो आईबाबांच्या जीवनामधला. म्हणून मित्रांनो, वेग गाडी आहे, गाडी ही प्रवासासाठी वापरा. शो शाईन तुमच्या आयुष्यात नाही, तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही शाईन व्हायला हवेत. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही वेळेला सॉफ्ट हँड अगदी बॉलला समोरच्या दिशेनं पंच केलं. सिंगलच मिळणार आणि या सिंगलच्या साहाय्यानं विपुल सर धावसंख्या आता जाऊन पोचते ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. इथून 2 षटके आहेत. 2 षटकांमध्ये किमान 20 आले तर 50 होतील आणि 50 प्लस करायचे असतील तर एक्स्ट्रा एफर्ट फलंदाजी देखील करावी लागेल.
हा खूप चांगला उल्लेख सर तुम्ही केला होता की वेग आजची तरुण पिढी कोणत्या वेगेने जाते, पण जर का आयुष्यात तुम्ही वेगेला जास्त महत्त्व नाही, वेगाने कोणत्या दिशेला जाता त्या दिशेला जास्त महत्त्व आहे. आपण बघा काल आपल्याला एक 40+ कॉम्पिटिटर लागलेले सन्मान्य भरत राऊत सर यांचे सुपुत्र सुद्धा इकडे आहेत आपल्या कॉम्बॉक्सच्या दिशेने एक एक्स्ट्रा खेळाडू म्हणून भूमिका निभावतात, नावं सांगण्यासाठी आलं. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 40+ नेहमी आपण भरत राऊत सरांना ऐकतो. कालच्या दिवशी इकडे सुद्धा ते कॉमेंट्री केली होती आणि ते सुद्धा उत्साह होता की पांजूचा संघ उद्याच्या दिवशी या ग्राउंडवरती खेळताना दिसणार आहे. निश्चितच पांजूचा संघ मैदानाच्या आतमध्ये घेतोय. 3 षटकांची आतापर्यंत समाप्ती झाली. धावफलकर धावा 29. एक ड्रिंक्स ब्रेकमध्ये ऐकू एक सुमधुर संगीत. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए हमरी बॉडी से, हमरी बॉडी से, हमरी बॉडी से प्राण रे, हमरी बॉडी से प्राण रे, चलाओ ना नैनों से बाण रे. मच ड्रिंक्स ब्रेक आफ्टर ड्रिंक्स ब्रेक. आता मॅच मध्ये एक वेगळा असा ट्विस्ट येऊ शकतो, कारण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला म्हणजे रणनीती आता इथून एक वेगळी होईल. एकतर बॅटिंग करणारा टीम लीड करेल किंवा मग गोलंदाजी करणारा संघ त्यांना धक्के देईल. 12 बॉलचा खेळ 29 वरती धावफलक जाऊन पोहोचले. इथून ॲज एक्सपर्ट 55 पाहतात बॅटिंग करणारी टीम, तर गोलंदाजी करणारा संघ सांगेल की इथून आम्हाला किमान 45 पर्यंत थांबवता यायला हवं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज 4थं षटक घेऊन आलेत अमित. बघा अमितला आपण पाहतोय 4थं षटक घेऊन आला. स्ट्राईक एंडवरती आपण सचिन आणि पियुषची जोडी पाहतोय. ऑन साईडला फटका चांगला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय इनटू द गॅप, सीमारेषा पार, चौकार. क्यों सजना पे दिल आ गया, नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया, क्यों सजना पे दिल आ गया. देखे जवानी के फटका चांगला होता. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा अशा प्रकारे सलानी उल्लेख केला होता की 55च्या आसपासचा स्कोर कार्ड आपण पाहू शकता. या कारण की इथे 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा वैयक्तिक खेळ करतोय. सचिनला पाहतोय 6 धावा. इथून चान्स घ्यायचा आहे. जर का एखादा खेळू सचिन आणि पियुषची जोडी जर का लास्ट पर्यंत विकेटमध्ये टिकून राहिली, पुन्हा एकदा ऑन फाईट लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक लवकर चेंडू येण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू निसरतोय, चेंडू जातोय, सीमारेषा पार, चौकार. से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. मॅच बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. बॉल मी म्हणेन की चांगला होता, परंतु फलंदाजानं त्या बॉलला त्याच्या रेंज मधला आणि त्याच्या स्लॉट मधलं बनवलं. धावा इथे जरी मिडल ऑफ द बॅट नसला तरी देखील वेगेसहित जो चेंडू बॅट आणि बॉलचा जो संपर्क झाला ना, त्यामध्ये धावांचा वेग वाढत असताना 4 धावा मिळाल्या. धावा कशाही येऊ देत, बॅटिंग करणारी टीमची भूक आता मिटणारी नाही. ते सांगतील की आम्ही टार्गेट सेट करतोय तर आम्हाला धावा जास्तीत जास्त हव्या आहेत. गोलंदाजी करणारा संघ थोडासा मग असे जर चौकार गेले तर थोडंसं मानसिक कच्ची करून येईल. दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला तुम्ही येतील त्यावेळेला तुम्हाला इथून खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल एक टार्गेट कितीचं सेट असणार हेही समोर तुमच्या पुढे एक प्रेशर असतं. बॅटची कड आणि यष्टीरक्षकाने पकडलेला झेल, फलंदाज बाद. बघा जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक सेफ झेल टिपला गेला. बघा याआधी गाणं सुद्धा वाजलं होतं की चांदले, जसं काल सरांनी उल्लेख केला होता की चांदले या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक चांदले म्हणजे प्राण घेणं सुद्धा असते, त्यानंतर जानले. इथून जाणून घ्यायचं होतं की कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. बाउन्सर चेंडू होता, त्याला जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तिकडे थोडासा फटका फसला गेला आणि बॅटची एज लागून एक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल टिपताना आपण पाहिला. 3 चेंडूंचा आतापर्यंत गेस झाला. धावफलकर धावा 37. एक चांगली स्टार्ट झाली होती. पहिल्या 2 चेंडूवरती सर लगातार 2 चौकार आले होते. त्यानंतर आपण पाहू शकतो पॉईंटच्या वरतून खेळण्याचा मनामध्ये कुठेतरी माइंडसेट केलं होतं. तो फटका थोडासा फसला गेला आणि 3रा चेंडूवरती गडी बाद होताना आपण पाहिला. धावफलकर धावा 37 रन ऑन स्कोर कार्ड. 37 धावा. जो बघा तो पॉईंटच्या वरनं त्यांना खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अगदी योग्य होता, परंतु बॉलची जी उसळी जी मिळाली ना ती मात्र त्यांना रीड नाही करता. यावेळी प्लेड ऑन
बॅटची आतील कड आणि तदनंतर यष्टांवरती बॉल जाऊन आदळलाय. तू चल मे आया, विकेट जबत गॉन. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हमको गया, सेकंड टाइम में लव हो गया. बघा सुरेख 2 चेंडू हाताळले होते. पहिले 2 चेंडूवरती कहाणी वेगळी होती. पहिले 2 चेंडूवरती आपण पाहू शकतो की पांजू आमच्या बाजूने मॅचला होते. पहिले 2 चेंडू पांजूचे होते. त्यानंतर अमित सांगतो नंतरचे 2 चेंडू माझे आहेत. म्हणजे दिवाणमानचा अमित सुद्धा आता कमबॅक करून देखील आणि पुढचा चेंडू असेल पहिला 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर त्या 2 चेंडूवर आपण डब्ल्यू पाहू शकता. म्हणजे लगातार 2 विकेट आले. त्यानंतर तिसरा चेंडू ऑन हॅट्रिक बॉलचा चेंडू असेल. अमित नवीन बॅटर आपण पाहतो रवींद्रला मैदानाच्या आतमध्ये येताना. अमितचा तिसरा चेंडू ऑन हॅट्रिक बॉलचा चेंडू असेल. सर काय वाटतं 2 चेंडूवरती आपण पाहिला तर पांजूच्या बाजूने होते, त्यानंतरचे 2 चेंडू सर दिवाणमानच्या बाजूने आले. जे पांजूच्या बाजूने 2 चेंडू जे पहिले होते ना त्या चेंडूंना त्यांना पुढे कंटिन्यू घेऊन जाता आलं नाही. तिथे त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची चाहत निर्माण केली आणि त्यावेळेला गोलंदाजांनी त्या फलंदाजांना ट्रॅपमध्ये सापडवलं. चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा बघा सॉफ्टहँडने ते केलंय. पहिल्या 2 बॉल होते 9 होते. येणाऱ्या 2 बॉल जे नंतरचे विकेट आले त्यावरती तुमचे जरी 2 ते 3 धावा आल्या असत्या तरी तुम्ही सॅटिस्फाय असू शकत होतात. परंतु माईकवरनं बोलणं आणि मैदानाच्या आतमध्ये करणं या 2 गोष्टींमध्ये भरपूर फरक आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतात अगदी कॉमेंट्री स्टुडिओमधून क्रिकेट बघायला मैदानाच्या चहूबाजूला बॉल जातो ते सांगायला बरं वाटतं. करणारा खूप कठीण असतं. या वेळेला बॅट स्विच केली आणि तदनंतर गली थडमानला क्लिअर करत असताना बॉल अगदी जलद गतीनं षटकाची शेवट ही चौकाराने इथे होत असताना 42 वरती 4 धक्के 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 42 धावांवरती धावफलक. सध्या बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पांजू स्पोर्ट्स पांजू. అద్దాల మేడలున్నాయే, మేడల్లా మంచి సీరలున్నాయే, సీరంచు రైకలున్నాయే, కొనిపిస్తా నాతో బొంబై రాయే. రాను నే రాను రాను బొంబాయికి రాను రాను బొంబాయికి రాను రాను బొంబాయికి రాను రాను బొంబాయికి రాను. రాయ రాయ పిల్ల రంగుల రాట్నం ఎక్కించి జాతరంతా చూపిస్తా. थँक्यू. शेवटचे षटक घेऊन आला मुकेश. आपण पाहू शकतो 5वं षटक. मॅचला किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या षटकावरती अवलंबून असणार आहे. पण पाहतोय बघा 4 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकाची परिस्थिती लढखळता थोडीशी सुरळीत आहे. 42 धावा धावफलकावरती लगावला गेल्या आहेत. चेंडूला फक्त दिशा दाखवली पॉईंटच्या दिशेने. चेंडूला फक्त ढकललं गेलं. चेंडूला सलकरमध्ये फील्ड केलं गेलं. बघा सर हा चांगला चेंडू होता. त्या चांगल्या चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. आणि पियुषची बॅट लागली की पियुषच्या शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला तो चौकार आता या मॅचमध्ये मुवमेंट देऊ शकतो का पांजूला. येणारे 5 चेंडू धावफलकार धावा 43. 43 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पियुषला स्ट्रायकिंग एंडला येणं देखील तेवढंच गरजेचं होतं. स्ट्रायकिंग एंडला तर आलेत आणि येता क्षणी काय झालं फुलर लेनच्या बॉलला नाही डिपॉझिट करता आलंय. या वेळेला शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आले. त्यांनी बॉलला योग्य जज केलं आणि इथे फलंदाज कॅचच्या स्वरूपात फलंदाज इथे बाद होतील. गॉन. बघा 2 चेंडूंचा आतापर्यंत गेस झालाय. धावफलकर धावा आपण 43 पाहतोय. शेवटचे षटक ज्या फलंदाजाला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न होता तो फुलटॉच चेंडू होता. फुलटॉच चेंडूमध्ये आपण पाहू शकता हा बैल मार म्हणजे पण कुठेतरी त्या चेंडूचा इतका फायदा झाला नाहीये. पियुषला आपण मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. इथून थोडीशी बघा धावफलक थोडंसं सुरू आहे पण आपण विकेट सुद्धा अर्धी पारी अजूनपर्यंत विचार केला तर डगआउटमध्ये दिसते. 5 गडी बाद आहे. इथून नवीन बॅटर आपण जयला पाहतोय. येणारे 4 चेंडू या 4 चेंडूवरती जवळजवळ आपण पाहू शकता निदान 55. इथून 50+ गेले जरी धावफलक एक चांगलं सेट केलं जाईल पण 55 जर का धावफलक टच केलं गेलं एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल दिवाणमान या संघासमोर.
अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं पांजू स्पोर्ट्सनं पहिली 2 षटकं खेळली होती, 25 धावा होत्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर धावफलक थोडंसं शांत झालं, रुसलं. परंतु आता जे 4 बॉल आहेत ना, त्या 4 बॉलला खूप महत्त्व आहे. तुम्ही टार्गेट सेट करताय, नुकत्याच फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला आपण पाहतात ते म्हणजे जय आणि जयच्या साथीनं रवींद्र हे फलंदाज आहेत. परंतु आता जयला इथे विजयासाठी संघाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. बॉलला केलंय, मिडॉनला बॉल आलाय, गोलंदाज स्वतः पुढे आले, डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट. इथे अगदी आपण पाहतात बुल आहे, फलंदाज बाद गॉन. थँक्यू. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय गोलंदाज स्वतः पुढे आले आणि तदनंतर डायरेक्ट हिट केला. फलंदाजानं तिथे ती जर जंप घेतली नसती, बाट स्लाइड केली असती, कदाचित पोहोचले असते. परंतु तिथे काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळालं. अगदी रवींद्र जडेजाची आठवण झाली. योग्य रीतीनं बॉलला कलेक्शन केलं आणि चांगल्या पद्धतीनं बॉलवरती हिट केलं. डाव्या हातानं आपल्याला पाहायला मिळतात ते गोलंदाज होते. खूप चांगलं डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट आपल्याला अनेक वेळा फलंदाजाला गार करण्यात पाहिलेलं आहे आणि ते याही मॅचमध्ये या बॉलवरती पाहायला मिळालं. निश्चितच सर खूप चांगला तुम्ही उल्लेख केला होता. पण इथे एक बेनिफिट स्वतःला जर थांबवलं गेलं, मुकेशने आधी पाहिलं गेलं, संयम ठेवला गेला की कोणत्या अँडवरती मी थ्रो करू शकतो आणि पाहिलं गेलं की खालच्या अँडवरती थोडंसं मला जवळ आहे आणि तिकडे स्वतःला थांबवलं गेलं, नीट या स्टँडवरती नेम साधला गेला आणि डायरेक्ट हिट. आणि जशा प्रकारे तुम्ही उल्लेख केला की फलंदाजाने बॅट स्लाइड केली होती, पण तिकडे सर आपण पाहिलं तर फलंदाज जम्प करत होता की अखेरकार तो चेंडू त्याच्या शरीराला लागतोय की काय. फटका चांगला ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करताय, पण चेंडू पडतोय इन टू द गॅप, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. आपण पाहू शकता 2-2 क्षेत्ररक्षक तिकडे होते, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न चालू होता, पण अखेर काय चेंडू दोघांच्या गॅपमध्ये पडला आणि वन बाउन्स आपण पाहू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चालू होते, पण अखेरकार चौकार. शेवटचा बॉल. याही वेळेला गोलंदाज होतील तयार. खोलवर टप्पाचा बॉल होता आणि खोलवर टप्पाच्या बॉलला कनेक्ट नाही करता आलं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आत्ता 5 बॉलचा खेळ झालाय. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये जो उल्लेख आपण 50चा करत होतो त्या 50ला तर आता इथे जवळ पोहोचलेत. म्हणजे दुसऱ्या डावामध्ये तुम्ही ज्या वेळेला बॅटिंगला येतील त्यावेळेला निश्चित स्वरूपात 50 धावांचा स्कोर कार्ड आपल्याला चेज करायचा आहे या डोक्यात येतील. तर एका बाजूला बॅटिंग करणारी टीम सांगेल की 50 धावा केल्या, त्याचं त्यांना देखील एक वेल सॅटिस्फाय मिळेल यावेळेला. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत, बॉल डीपमध्ये, कव्हरचा खेळाडू पुढे येतोय, 1 बाउन्सनं फील्ड केलं. बघता बघता 2 तर पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न राहिलाय आणि 3 धावा इथे देखील परिपूर्ण होत्यात. चौथीचा प्रयत्न भार्गव आलेत स्वतः बॉलला घेऊन आणि फलंदाज बाद होतील. परंतु या 3 धावा अत्यंत महत्त्वाच्या राहिल्या. ज्यांनी धावफलकाला पोहोचवलं ते म्हणजेच आत्तापर्यंत 51 या धावफलकावरती 52 धाव्यांचं टार्गेट. आणि पुढील होणारा सामना एका बाजूला उमेळमान आणि एका बाजूला अर्नाळा दक्षिण दोन्ही कर्णधार इथे असतील. तर आपण टॉससाठी या. या टॉससाठी एका बाजूला उमेळमान संघ असेल, एका बाजूला अर्नाळा दक्षिण. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण टॉससाठी या. जिथे टॉस देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. पहिल्या 4 संघांमध्ये आपल्याला संघ बघायला मिळाला तो म्हणजेच आरोही 11 या संघानं जबरदस्त खेळ दाखवला आणि क्वालिफायच्या मॅचसाठी क्वालिफाय झाले. आता उमेळमान आणि अर्नाळा दक्षिण या दोन्ही कर्णधारांना आमचा आवाज पोहोचला असेल तर प्लीज आपण टॉससाठी या. आले का?
उमेळमान संघ तुम्हाला विनंती करतोय की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज टॉससाठी या. एका बाजूला आपण पाहतात दक्षिण अर्नाळा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर उमेळमान संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय. आपण वेळ न घेता या टॉससाठी दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात करायची आहे. त्या अनुषंगाने इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. आपण प्लीज टॉससाठी या. आणि कॉइन स्पिन करण्याकरिता आदरणीय सन्मान्य श्रीयुत भूपेश गरज साहेब, रुपेश गरज सर आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मात्र टॉस होईल. अत्यंत महत्त्वाची मॅच आणि पहिल्या राऊंडचा तो शेवटचा मॅच असेल. आजच्या दिवसात 8 संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे टॉस होतोय. रुपेश सर असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन होताना बघायला मिळेल. हेड्स इज कॉल आणि इट इज हेड. रुपेश सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. टॉस इथे जिंकलात उमेळमान संघ. 5 षटकांचं क्रिकेट आपण पाहताय. आज आगरी समाज हा आपल्याला हा बघायला मिळतोय. 5 षटकांचं क्रिकेट या आपण आधीचे सामने पाहिले असेल जिथे धावा भरपूर देखील होताना पाहायला मिळाल्या. तुम्ही टॉस जिंकलात, प्रतिस्पर्धी संघासमोर काय स्वीकारणार? मी क्षेत्ररक्षण घेणार. एकंदरीत 5 षटकांचा मॅच आहे. 5 षटकांचा क्रिकेट असताना या मैदानाचा तुम्हाला चांगला आढावा आहे. तर क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना प्रतिस्पर्धी संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबद्दल, या स्पर्धेचं आयोजन काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे. इथे खेळायला खूप मजा आहे. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. दक्षिण अर्नाळा संघ, जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. आमचे प्लेयर्स आहेत तसे बॅट्समन, सो आम्ही बॅटिंगच करणार होतो. एकंदरीत मनासारखा निर्णय, बॅटिंग देखील मिळाली. त्यांनी म्हटलं की 50 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील. तुम्ही आज 30 बॉलचा खेळ करताय. फलंदाजी तुमच्याकडे खोलवरची आहे. तुम्ही जो उल्लेख केला, किती धावांपर्यंत जायचा प्रयत्न राहील तुमचा? आम्ही ट्राय करू 60च्या प्लस करायला. 60च्या प्लस केलं तर बॉलर्सला चांगली संधी आहे डिफेंड करण्याची. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचं मॅनेजमेंट, एक परिवार हा आयोजन कमिटी आहे. आज आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतात. लाखाच्या 2 लाखाच्या यांच्यासाठी एक मोठी संस्था असते किंवा मोठे राजकीय पक्ष असतात. आज एका पाटील परिवाराने ही स्पर्धा मॅनेजमेंट केलंय. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? नक्कीच पाटील ब्रदर्स यांचं आयोजन नियोजन खूपच चांगलं असते. तसं पुरापारा ग्राउंडवर असली मॅच तर त्याचं टेन्शन नसते, कारण आयोजन नियोजन खूप चांगलं. ग्राउंड सुद्धा खूप चांगलं दिसते. एक चांगल्यापैकी गोल प्रॉपर ग्राउंड असते, सो खेळायला सुद्धा मजा येते. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तर टॉस जिंकलाय पुढच्या मॅचचा उमेळमान या संघाने आणि प्रथमतः स्वीकारलंय गोलंदाजी. मॅचला सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण जाणार आहोत, कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत, जिथे क्रिकेट एक्सपर्ट, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि नारिंगीचा बुलंद आवाज तुकाराम मांगेला सर असतील आमच्या समवेत. थँक्यू. धन्यवाद. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. गेल्या पर्वामध्ये देखील यांचा आवाज खास पालघरवरनं आज या पुरापाड्याच्या मैदानावरती आणि पाटील परिवाराच्या या स्पर्धेमध्ये यांचा आवाज आपण ऐकतात. याच्या अगोदर आपण विपुल पाटीलला ऐकलं होतं. आणि ज्यावेळेला दोन्ही कॅप्टनची तुम्ही चर्चा केली त्यावेळेला नक्कीच त्यांनी सांगितलं की ते ज्यांना फिल्डिंग पाहिजे त्यांना फिल्डिंग आले आणि बॅटिंग करणारा संघ तोही सुकावला आहे की त्यांनाही बॅटिंग करायचे. बघा ॲप्रोचचा परिणाम असतो. ज्यावेळेला कशा पद्धतीने तुम्हाला जायचं आहे तो ॲप्रोचचा परिणाम होतो. एक 2 ऐकूया, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम दिवाणमान संघाला. तो कशा पद्धतीने होतोय आणि त्यांना रोखण्यासाठी पांजू स्पोर्ट्स पांजू रेडी आहे. 30 बॉल 52. एक हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. थँक्यू विजय. यस थँक्यू. जाऊया मॅचकडे. अत्यंत महत्त्वाची लढत आणि ज्यामध्ये आपण पाहू शकाल टार्गेट राहिले ते आतापर्यंत जर आपण तपासून पाहिलं 52 धावा. या 52 धाव्यांचा पाठलाग कुठल्या पद्धतीने होईल? आता 2 फलंदाज दाखल झालेत. एका बाजूला आहेत भार्गव आणि एका बाजूला भार्गवच्या साथीनं बंटी. पहिलाच बॉल दूरवाला एंडनं गोलंदाज तयार. पहिलाच बॉल होता फुलर लेनचा. त्या बॉलला नाही कनेक्ट करता आलं. जिथे आपण पाहतायत लेग बाईटचे संकेत पंच देतात.
तुकाराम सर 52 धावा आहेत. पहिला बॉल फुलर लेनचा होता, पॉवर प्लेचं षटक चालू होतं. मी म्हणेन की ही संधी मिस केली फलंदाजानं. संधी जसा एखादा छोटा मुलगा होतो ना, त्यावेळेला त्याला आईस्क्रीम दिली जाते, पण तो बराच वेळ थांबतो त्यानंतर त्या पॅकेटमधनं काढतो आणि त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर ते आईस्क्रीम खाली पडते. तसा खेळ होता. भावेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर समीर ही जोडी मैदानावरती सज्ज आहेत. भावेश हॅलो चिक चिक चिक. तशी चर्चा आपण करतोय. उत्कर्ष आपल्या जोडीला आहेत. काल एक सामना पाहिला होता या मॅचनं, बरोबर स्पर्धेमधला तो तिसरा मॅच होता आणि त्यावेळेला चिखलडोंगरे आणि हरणाचा संघ होता. 50च्या पारचा पाठलाग करायचा होता आणि शेवटपर्यंत रंगला होता. त्यावेळेला समोरच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं भारत राऊत होते, जसा तुम्ही उल्लेख केला होता 40+चे. आणि आज बरोबर पांजूची टीम खेळते. समोर धावांचा पाठलाग करायचा उमेदवारला 52 धावांचा. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय आणि चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग रेंजमध्ये चौकार. थँक्यू. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. थँक्यू सो मच डीजे. जो फटका मात्र त्यांनी केला बघा, फ्लिक ऑन द रिस्ट, मनगटाच्या साहाय्यानं फक्त कलाई इथे वापरली, बॉलला फक्त दिलं दिशा आणि योग्य रीतीने तो चौकार खेळला. पॉवर प्लेचा षटक चालू असताना खूप चांगला स्ट्रोक. धावसंख्या फलकावरती 3 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा. पहिले 2 बॉल सिंगल डबलनं आले. तिसऱ्या बॉलवरती फलंदाज समीरनं शंखनाद फुंकलाय पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतायत थोडासा अपट्रॅकरचा बॉल, उसळी मात्र बॉलनं घेतली. अगदी आपण पाहतायत खांद्यावरनं बॉल निघून गेला. वेगासहित अचूक टप्पा या दोन्ही गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ झाला तुकाराम सर, 6 धावा आतापर्यंत. 52चा पाठलाग तुम्ही करताय. पहिलं षटक पॉवर प्लेचं चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर प्रयत्न तोच आहे की 52चा पाठलाग करताय, मग त्या 52च्या जरा जवळ जाण्यासाठी किमान 12-15 धावा, 15चा विचार करतोय. आणि एक चौकार जो आलाय पायावरचा चेंडू, जसा तुम्ही उल्लेख केला होता, फ्लिक ऑफ द रिक्स पाहिलं होतं, रिक्सवर पाहिलं होतं. या चेंडूवरती पुढ्यातला चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, अपिश केलंय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, तोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 7 वरती. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात चांगली करताना दोन्ही सलामीवीर समीर आणि भावेश. 5 बॉल 7 हरकत नाही. जरी 7 धावा असल्या तरी त्या 7 धावा अशा आहेत की बिनबाद आहेत. ज्या पुढे 7च्या पुढे जो 0 आहे ना, तो महत्वाचा आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल शेवटचा बॉल या षटकातला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. याही वेळेला बॉलला हुक केलंय आणि हुक करत असताना 4 धावा इथे बुक केल्या. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. पाटील चषकाचा हा आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हा फटका मात्र त्यांनी केला. अगदी अपट्रॅकरचा बॉल बाउन्सर समोर ठेवला, परंतु त्याची तयारीत होते फलंदाज आणि त्यांनी खूप चांगला स्ट्रोक सजवला. जिथे धावफलकावरती धावसंख्या 4 नफलाय झाल्या. पहिल्या षटकांचा खेळ संपला, 11 धावा आल्या. 11 धावा धावफलकावरती. आणि जसं चर्चा करत होते की पहिल्या षटकामध्ये किमान 12-15 धावा येणं अपेक्षित होतं. कंपॅरिझन बघा, कंपॅरिझन इंटरेस्टिंग आहे. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपला, त्यावेळेला पांजू स्फोट होता 11 वरती आणि आता दिवाणमान आहे 11 वरती. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर बरोबर 11-11 वरती आहेत. आणि काल जसं मी उल्लेख केला, काल पांजू येथील आमचे समालोचक मित्र भारत राऊत जे 40+चं क्रिकेट आता एक्सरच्या मैदानावरती कॉमेंट्री करतात. आणि बरोबर आमच्या डाव्या बाजूला त्यांचे सुपुत्र वेदांत देखील आहेत. वेदांत आले आहेत म्हणजे काल वडिलांना बरोबर कॉमेंट्री करताना पाहिलं होतं आणि आज त्यांचे सुपुत्र वेदांत जे टीमच्या जोडीला आलेत. तुम्ही म्हटलं ना तो 12वा खेळाडू आपला प्रतिनिधी, आज वेदांत ते काम करतोय. अगदी बरोबर. यावेळेला आपण पाहू शकाल वेदांत त्यांचे वडील समालोचक परिवारामध्ये आहेत आणि निश्चित स्वरूपात वेदांत एक चांगले क्रिकेटपटू होतील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली. बिनबाद अशी जोडी एका बाजूला आहेत ते म्हणजेच समीर आणि समीरच्या साथीनं रवींद्र यांना आपल्याला पाहायला मिळते. भावेश आहेत, भावेश आणि एका बाजूला समीर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक हाताळण्याकरिता रवींद्र दाखल होतील. पहिलाच बॉल बॅटला ती आपण पाहतायत
सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला स्टिअर केलं होतं. शॉर्ट टर्डमॅन गलीला प्रोटेक्शन मिळालं. धावसंख्या या सिंगलनं 12 वरती जाऊन पोहोचली. 12 ऑन दी स्कोर कार्ड, 12 धावा. 12 धावा धावफलकावरती येत आणि दुसरं षटक हाताळण्याची संधी ज्यावेळेला रवींद्रने दिलेले आहेत. वेग आहे आणि वेगाच्या जोडीला ॲक्युरेसी देखील राखतोय. काही वर्षामध्ये त्याने जो खेळ केलेला आहे त्याच कारणासोबत त्याला संधी दुसरं षटक हाताळण्याची दिलेली आहे. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता मिड विकेटला, फील्ड केल्या गेल्या चेंडूला संधी नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला दिवाणमानचा संघ बघा, जसं आपण भार्गवचा उल्लेख केला, भार्गव आहे त्याच्या अगोदर भावेश आणि समीर. एक चांगला स्टार्ट जर मिळून दिला तर कदाचित 52 धावांचा पाठलाग करताना थोडं सोपं होईल त्या दिवाणमानच्या संघाला. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करतायत. 13 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला मोठासा फटका खेळायचा होता अगदी समोरच्या दिशेनं. बघा, फील्ड रिस्ट्रिक्शन त्यांनी पाहिली की मिडॉनला एक खेळाडू आहे म्हणजेच लॉंग ऑन ओपन आहे आणि लॉंग ऑनवरती प्रहार करण्याच्या प्रयत्नात वाईडिश काऊ कॉर्नरला एक खेळाडू आहे. त्या अनुषंगानं मी म्हणेन की माइंडसेट चांगला होता, परंतु बॉलला कनेक्ट नाही करता आलं. तीच तर डोकेदुखी राहिली खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार पुढचा बॉल घेऊन. सध्या राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं याही वेळेला थोडेसे स्टेप आउट झाले. स्टेप आउट झाल्यानंतर बॉलला वळण दिलं. स्किल्स फुटबॉलची बघायला मिळाली. हात तिथे पोहोचू शकत नाही, तिथे पायानं बॉलला थांबवलं आणि धावसंख्या इथे फक्त 1 आकार घेते जाऊन पोहोचते 14 वरती. म्हणजे जिथे आपल्याला बॅट्समनचं फुटवर्क पाहिजे ते कमी दिसलंय, पण आता फिल्डरचं सचिन भोईर आले होते आणि सचिननं सुंदर क्षेत्ररक्षण. बघा, हे सेन्सेबल असतं. ज्यावेळेला इतका वर्षाचा अनुभव आहे त्यांना माहिती आहे क्लीन पिकअप करायला गेले असते तर कदाचित चेंडू निघून गेला असता. पण थोडंसं पायाचा वापर जो झाला आहे आणि तो पायाचा वापर करताना इथे फील्ड केला. धावा आहे धावफलकावरती 14. 13 की 14? 1 मिनिट. 13 धावा धावफलकावरती आहे. थोडासा एरर होता, आपण तो क्लिअर करतोय. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होईल भावेश. ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता आणि समीर होते जे स्ट्रायकरला आपण पाहतोय. समीर 6 वरती खेळतात. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या षटकाचा खेळ पाहिला. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा आल्या. हीच तर क्वालिटी राहिली या गोलंदाजाची. जे रवींद्र आपल्याला बघायला मिळतात ना, त्यांनी कंजूसीचा गोलंदाज. जे बघा, पुन्हा एकदा हाही बॉल गतीमध्ये परिवर्तन, शरीरापासून दूर आणि खोलवर टप्पा. त्यामध्ये फलंदाज थोडेसे कन्व्हिन्स झाले की फटका खेळायचा कुठे, ज्या अनुषंगानं तोही बॉल डॉट आला. म्हणजेच षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 2चा खेळ संपला. सर पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात फक्त आणि फक्त जिथे धावा खर्च केल्या गोलंदाजांना 2. ही खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी राहिली. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर ज्या लाईन्स आपण जर स्क्रीनवरती पाहिलं ना, म्हणजे कंपॅरिझन, त्या लाईन पहिल्या षटकामध्ये एकमेकांमध्ये गुरफटल्या होत्या. आता दिवाणमानची लाईन थोडीशी खाली आली, कारण 2 षटकामध्ये तिथे 25 धावा होत्या आणि त्याच्या कंपॅरिझन जर पाहिलं तर धावा तितक्या नाही आल्या. 13 धावा धावफलकावर, 18 चेंडू आणि 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि वेळ कोण घेत आहे बघा, वेळ कोणाला पाहिजे आणि कोण घेत आहे याही महत्त्वाचं आहे. मग वेळ कोणाचा चालला हेही महत्त्वाचं ठरणार आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. वेळेला फार महत्त्वाचं आहे, कारण वेळेचं गणित जर नाही जुळलं तर वेळ तुमचं गणित बिघडवून टाकेल. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं, खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. वेळ खूप महत्त्वाची आहे. सगळ्या काही गोष्टी बदलतात, वेळही बदलते, परंतु मग त्या वेळेत समीकरणं कुणाची बदलतात हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. सध्या धावफलकावरती जर आपण डावा तपासून पहिल्या 2 षटकांचा खेळ योग्य रीतीनं समाप्ती अखेर आला. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 13 आणि आतापर्यंत 13 वरती जाऊन पोहोचली, म्हणजेच 2 धावा आल्या. सध्या भावेशच्या साथीनं आपल्याला समीर बघायला मिळतात. जरी बिनबाद जी जोडी असली तरी देखील मी म्हणेन की दुसऱ्या षटकात ज्या धावा असायला हव्या त्या नाही आल्या. धावा नाही आल्यात म्हणून ज्या 13 धावाचा उल्लेख करतोय ना, आता त्याच 13च्या सरासरीने तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 13च्या सरासरीनं पुढच्या 3 षटकामध्ये तुम्हाला पाठलाग करायचा आहे टीम दिवाणमानसाठी. स्ट्रायकरला भावेश, मी म्हटलं ना तुम्ही वेळ घेतलाय, ती वेळ गणित बिघडू शकते.
गणित बिघडले की काय, पण चेंडू बिघडला होता. चेंडू सीमारेषे पार, चौकार. थँक्यू. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं भरपूर चेंडू हातातून जणू काही सुटलाच नाही. ज्या लाईनवर लेंथनं सोडायचं होतं ती लाईनवर लेंथ सुटलीच नाही. ज्या पद्धतीने बीमर आला पुढचा बॉल फ्रीटचा आहे. आता जिथे धावा 13 होत्या तिथे या 5 भर मिळाल्या. येणाऱ्या काळात बॉलरला फलंदाजाला मुभा मिळालाय. तुम्हाला लायसन आहे. इथे कुठलाही फटका खेळा बाद होणार नाही. रनआउटची काळजी घ्या. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला ज्या वेळेला फ्रीटची संधी मिळाली संधीचं सोनं केलं. फलंदाजानं बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा पाटील चषक 4. थँक्यू. रिप्ले बघा पहिला नो बॉल आल्यानंतर आलेला फ्रीटचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू शॉर्टम पूल केलं गेलं आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 बाउन्स. उडी जय गाणं गातं. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावा झाल्या धापलकावरती 22. बघा 2 षटकं संपली होती तेव्हा धावा 13 होत्या आणि त्यांच्या 25 होत्या. आता काय झाले 2.1 षटकानंतर आता 22 झालेत. त्याच्या जवळ आले गाडी दिवाणमान संघाची. म्हणून ते वेळेला मी महत्व द्या. तुम्ही वेळेला जर महत्व नाही दिली ना तर वेळ तुम्हालाही महत्व देणार आहे. समय पे तय करो आपको क्या करना है, वरना आप समय तय करेगा आपका क्या करना है. या चेंडूवरती चौकार. धावा धापलकावरती 22. क्या बात आहे. जबरदस्त. वेळेचं महत्व खूप गरजेचं आहे जाणणं की वेळ काय आहे. ज्या वेळेनं अनेकांना जागा दाखवल्या अनेकांना जागा दाखवून देत असते. ज्या पद्धतीने आपण पाहतात 1 षटकानंतर थोडासा ब्रेक मिळाला. तिथून मॅचला कलाटणी मिळाली फलंदाजी करताना संघाला. याही वेळेला आपण पाहतात नशीब बदलायला लागलं. वेळ बदलायला लागली. खेळ बदलायला लागला. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4. थँक्यू. वेळ बदलली का खेळ कसा बदलतो बघा. ज्यावेळेला धावा येत नव्हत्या त्यावेळेला मिडल ऑफ द बॅटही धावा झाल्यात. बॅटच्या कडेला लागल्या तरी धावा आल्यात. नो बॉलवरती देखील धावा आल्यात. आता धावांचा पाऊस. या चौकारनं धाव फलक जाऊन पोहोचला 26. 26. आता बरोबर 26 करायचे आहेत. पण मागच्या म्हणजे ॲक्च्युली 3 चेंडू हाताले पण 2च आहेत. मागच्या 2 चेंडूवरती 13 धावा आल्यात. 2 वरती 13 धावा. कोलबट पॅचा चेंडू होता. ड्राईव्ह केला. चेंडू जातो ऑफिस ड्राईव्ह केला होता वाईट लॉंगरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिस्टेक झाले पण पाठीमागे बॅकअप केले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय आणि जसं आपण वेळेवरती लक्ष देतात आणि आमचे उत्कर्ष पाटील आज त्याचा अनुभव घेतलाय की जस्ट 2 मिनिटं लेट आले मग ते दिवा लोकल निघून गेली. त्याच्यामुळे वेळ जी आहे ना त्याचं गडी ती लोकल जेव्हा 1 मिनिटाने सुटते ना मनाला जी चुटपुट लागते ती आहे. या खेळामध्ये देखील तसं आहे. म्हणजे आमचे विजय पाटील नेहमी सांगायचे की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येणार नाही. तो बदललाय. अगदी बरोबर. 1 मिनिट आणि क्षण. क्या बात आहे. अतिशय सुंदर देखना मनमोहक मनमोहित. 4. काय फटका खेळ आहे आजच्या दिवसातला देखणा. ऑफ स्टंपच्या बारात बाहेर होता. रीच केलं आणि बॅटला स्लाइसही केलं आणि पॉइंटच्या डोक्यावर एक देखणा. भावेश मैदानावरती बरसलाय. जे पाहिजे होतं दिवाणमानच्या टीमला ते या षटकामध्ये आले. आता समीकरण बदलले. धावा झाल्या धापलकावरती 32. 20 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ. कहाणी कशी बदलते बघा. ते बदलायला बघा. मध्ये तुम्ही मॅच थांबवला होता पण आता मॅच थांबवला पण एक गोष्ट नाही ना थांबली. या खेळामध्ये जो वेळ गेला निघून आणि त्याच्या जोडला एक मोमेंटम जो दिखाई नहीं देता ये हवा का तरह रहता है. इसको महसूस कीजिए. आपने महसूस नाही किया. तुम्ही नाही पाहिलं आणि आता वेळ चाललाय त्या बाजूला. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं अतिशय सुंदर वाणीतून अतिशय चांगलं एक्सप्लेनेशन आपल्याला पाहायला मिळतं. एक्सप्लेन कसं करावं वेळेचं भाकीत आणि तदनंतर क्रिकेट या सगळ्या गोष्टींना पकडून समालोचन आणि स्पर्धा मॅच कशा उठवाव्यात खूप सुंदर पद्धतीने आम्ही सकाळपासून ऐकतोय. सध्या हाई बॉल जर आपण पहिल्या रिप्लेच्या माध्यमातून रचनात्मक खेळायचा होता बघा. स्कूप पद्धतीने फटका खेळायचा होता परंतु तो प्रयत्न तिथे नाही कनेक्ट करता आला. डॉट बॉल आलाय. नक्कीच म्हणजे आपल्या भाषेमध्ये तर सांगितलं तर सुपला. पण हा फटका खेळताना थोडंसं प्रिकॉशन घ्या. काळजी घ्या. कारण या फटक्याने काय होतं ते 2007ला पाहिले आपण. 2007च्या तर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये मिसबाचा तो फटका म्हणून तो सुपला आहे ना. सुपला त्याच्यातला उकार काढला ना तो संपला पण होऊ शकतो. फटका खेळताना जर योग्य नाही खेळला सुपला तर खेळ संपू शकतो.
त्यामुळे त्याची काळजी घ्या. पण आता काय झालंय, थोडंसं व्हायरल व्हायचं आहे, त्याच्यामुळे मग फेमस स्ट्रोक खेळूया, फॅन्सी स्ट्रोक खेळूया म्हणून त्या फटक्यांचाही वापर केला जातोय. अगदी बरोबर. आज सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडियावरती युट्यूब ही संकल्पना आहे आणि तदनंतर चांगली बॅटिंग झाली की मग व्हिडिओ व्हायरल अगदी जलद गतीने होतात. बॉलला खेळले, स्क्वेअर लेगला बॅकवर्डमधून खेळाडू येतोय, बॉलला प्रोटेक्शन देणार आणि सिंगल इथे मिळते. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. जिथे धावा येत नव्हत्या तिथे धावा आल्या आणि आता 12 बॉलमध्ये गरज आहे 18ची. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तुर्तास आतमध्ये ड्रिंक्स आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये डीजे यांचा ऐकूया आवाज. थँक्यू. प्रेक्षक वर्ग दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पाटील परिवाराची स्पर्धा जसा तुम्ही उल्लेख केला होता आणि या स्पर्धेला म्हणजे पहिल्या पर्वापासून जर पाहिलं तर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद म्हणजे आयोजकांचा प्रयत्न, त्याला खेळाडूने दिलेली साथ आणि प्रेक्षकांचा लागलेला उदंड प्रतिसाद अशी स्पर्धा आहे. पाटील चषक 2025 जे आपले दिवंगत अर्थात पूर्वज आहेत त्या पूर्वजांना आठवून, त्यांना स्मरून आणि त्यांना एक आदरांजली म्हणून या स्पर्धेचे आयोजन पाटील परिवार पुरापाडानं केलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर मॅच थोडा थांबला होता कारण मैदानावरती पाणी गेलं होतं. आता मैदानावरती गेलं होतं पाणी, डीजे वाल्याने वाजवले गाणी. बघूया इथून बदलणार का कहाणी, इथून कहाणी बदलणार का? कारण मॅच आता बॅटिंग करण्याला नाही थांबवला होता, पण काय होतं ते शेड्यूलमध्ये होतं. 3 षटकांचं पाणी यायचं होतं, ते पाणी गेलं होतं. आता येऊया गोलंदाज त्या पाणी पिऊन ताजा झालाय का? 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रवींद्र येतोय, त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात. निश्चित स्वरूपात तेच रवींद्र आलेत. येता क्षणी त्यांचा या बॉलला चांगला समाचार घेतला. बॉलला खेळलंय लॉंग लेग मध्ये, क्षेत्ररक्षक आलेत डीप मधून, बॉलला पकडतील, फेकी करतील, तदवरती 2 धावा. रवींद्रनं मागच्या षटकात जरूर धावा 2 दिल्या. या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती 2 आल्यात, म्हणजेच फलंदाजाने आता सावधानगी बाळगली, चांगल्या बॉलचा सन्मान करत 2 धावा घेतल्या. नक्कीच. आणि मध्ये काय झाले म्हणजे जसं आपण चर्चा करतो रवींद्रच्या त्या षटकावरती 2 धावांचं षटक, पण त्याच्यानंतर काय ते 11 षटक गेले ज्याच्यामध्ये रन गेल्यात. म्हणजे जसं मराठीमध्ये एक बोलतात ना, पुलाखाली बरेच पानं वाहून गेले, बरंच गेले वाहून. त्याच्यामुळे तो थोडासा साफही झालाय. जे काही थोडासा कचरा होता, घाण होती, ते देखील जसं पावसाळ्याच्या वेळेला ज्यावेळेला नद्या वाहतात त्यावेळेला काही ड्रेनेज साफ होतो, तसं काही थोड्या गोष्टी साफ झाल्यात. क्लिअर नाही झालंय, क्लिअर थोड्या वेळाने होईल. धावा दाफलकावरती 36. क्रॉस बॅट फटका होता, थोडा वेगात कमी केला गेला होता. जोपर्यंत डिप्स करले रिझल्टमध्ये फील्ड केलं जाईल 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. एक गोष्ट आहे त्याच्यावरती येणार चर्चेला, पण आता मॅच ही तितक्या इंटरेस्टिंग आहे. धावा आहेत दाफलकावरती 37. 10 चेंडूचा खेळ आहे आणि 10 चेंडूमध्ये करायचे आहेत 15. 10 बॉल 15 अटीतटीचा सामना, हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाला वाटतं की माझा संघ जिंकावा, त्याच्यासाठी तुम्हाला पराकष्ट आहेत, मेहनत आहे. या वेळेला चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल आणि खोलवर टप्प्याच्या बॉलमध्ये शरीरापासून दूर ठेवणारा बॉल. म्हणजेच ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्हाला आता वाचायचं असेल तर ही लाईन सध्या बेस्ट आहे आणि त्या लाईनवरती चेंडू देखील हाताळला. योग्य विश्लेषण तुम्ही योग्य केलेलं आहे. पण एक जी गोष्ट आहे ती थोड्या वेळानंतर आपण येऊया. पण मॅच रंगामध्ये आलाय. ऑप्शनच्या 5चा चेंडू बॅटची कडा फेड केलं गेलंय. शाबास सांगितले भावा, थांबवलाय या चेंडूला. जो चेंडू ट्रॅव्हल होत होता बिहाइंड द विकेट आणि शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक त्याला फक्त हात दाखवतोय, हात लावतोय आणि हा चेंडू रोखला गेलाय. धावा झाल्या दाफलकावरती 38. 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडूमध्ये करायचे 14 धावा. पण हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. 2 गेंदे शेष, 2 किले विशेष. 8 बॉल 14. 8 बॉल 14चा मॅच. 2 चेंडू बाकी आणि दोघांसाठी देखील खूप महत्वाचे आहेत. इथून दोन्ही संघांमध्ये एक वेगळं समीकरण निर्माण होणार आहे. पुढचा बॉल
या वेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड अगदी वेगाने बॉलला खेळलंय. लॉंग ऑनचे खेळाडू आलेत पुढे. सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न चुकीच्या एंडला थ्रो आला. तुम्ही फिल्डिंग केल्यानंतर थ्रो कुठे करता हे तेवढं महत्वाचं आहे. नाही जाणता आलं क्षेत्ररक्षकाला, जिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं फलंदाजाने. चुकीच्या एंडला थ्रो केला गेला, जसं तुम्ही विश्लेषण केलं होतं नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. पण काय होत आहे, ज्यावेळेला दबाव वाढतो, प्रेशर वाढतो, मग काय करावं आणि काय करू नये याचा थोडासा गोंधळ उडतो. ते रंगीला चित्रपटापर्यंत गाणं आहे ना, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बताए इसका हाल हो मेरे भाई. त्याच्यामुळे त्यासारखं झालंय. थोडंसं टेन्शन वाढलंय. धाबा दाभोलकरवरती 40. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील लास्ट बॉलला खेळण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. पण हा खेळाडू पाठीमागे स्पेशल आहे. तो बरोबर क्विकली येतोय, टर्न करतोय आणि थांबवतोय. बॅटला थोडा हलकाचा स्पर्श झाला होता चेंडूचा. धावा झाल्या 4 षटकांचा. धावा झाल्या दाभोलकरवरती 41. 41. 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे त्या 1-1-11. 11 धावा करायचे आहेत. पण मॅच रंगामध्ये आहेत. थोडासा रंग आपण डीजे वाले भाईचा ऐकूया. मैदानावरती पाण्याची व्यवस्था करा. तोपर्यंत एक सुमधुर संगीत आणि येऊया. 6 चेंडू 11 धावा. बिल्कुल, आपका क्या होगा, अपनी तो जैसे वैसे सही से खेलना है, आपको सही ठिकाणे पे लगाना है हर गेंद को आणि योग्य वेळेला तुम्हाला गोलंदाजी देखील घ्यायची आहे. धावा दाभोलकरवरती जर आपण बघितल्या तर 41-41 आहेत. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. 31 वरती भावेश खेळतायत आणि समीर खेळतायत 7 वरती. 6 चेंडू 11 धावा. शेवटचं षटक कोण हाताळणार यावरती चर्चा झाली होती. पण वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, अनुभवी गोलंदाज म्हणून पांजू स्पोर्टचं गेले कित्येक वर्ष ज्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे अशा सचिन भोईर यांच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायचे आहेत 11 रन. जो तुम्ही उल्लेख केला अनुभव, त्या अनुभवाला इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव आज करा तुमचा शिक्षक. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. आता या वेळेला आपण पाहतायत जे एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत सचिन. 6 बॉल 11 अशाच पद्धतीच्या अनेक सामन्यांमध्ये त्यांनी गोलंदाजी केले. मागे प्रतिस्पर्धी वेगळे होते, यावेळेला प्रतिस्पर्धी वेगळे आहेत. 6 बॉल 11ची बॅटल पाहायला सामना मजा जरूर येणार आहे. गोलंदाज सचिन झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहू शकाल. बॉलला अगदी सॉफ्ट हँडने केलं, जिथे सिंगल मिळाले. तुकाराम सर, आता 5 बॉल 10 शेवटच्या बॉल पर्यंत या मॅच जाण्याची दाट शक्यता आहे. आता बघूया. आता शेवटच्या बॉलवरती पर्यंत न्यायचा कोणाला हाही विषय असतो. ज्यावेळेला आपण बघतो ना, जसं आपण एखादा प्रवास करतो, लांबचा प्रवास करतो, तर पहिला टप्पा काय करतो, ज्यावेळेला 250 किलोमीटर जायचं ना, मग पहिला एक 150 160 एकदम प्रवास करतो, त्यानंतर थांबतो. का? नंतरचा टप्पा थोडा कमी ठेवायचा असतो. आता तसा क्रिकेटचा खेळ आहे. 5 मध्ये 10 करायचे आहेत, पण टप्प्यामध्ये आणायचं आहे. तो मॅच टप्प्यामध्ये आणायचा आहे आपल्या. आता टप्पा विसरले. पंचाकडे इशारा आहे, व्हाईट बॉलचा इशारा. टप्पा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आता एक चेंडू, एक धाव, एक रन आणि एक्स्ट्रा रन कदाचित खलनायक साबित होईल. समीकरण बघूया. 5 चेंडूचा खेळ आहे आणि 5 मध्ये करायचे आहेत 9 धावा. 5 बॉल 9चं इक्वेशन. 5 बॉल आणि 9 धावा असं समीकरण प्रेक्षकांना आता निश्चित स्वरूपात या मॅचनं बांधून घेतलंय. 5 बॉल 9, प्रत्येकाचे डोळे लागलेत, प्रत्येकाच्या नजरा लागल्यात या मॅचकडे. आणि काही प्रेक्षक वर्ग हरणाऱ्याला जात होता, पण तो पण थांबलाय का मोटरसायकल साईडला लावून, कारण त्यालाही मोह आवडता येत नाहीयेत अशा मॅच पाहण्याचा. अगदी बरोबर. क्रिकेट दर्दी आहेत विरारकर. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. याही वेळेला आपण पाहतायत पंचांचे हात इथे बंदिस्त आहेत. आलाय डॉट बॉल. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट, मॅच मध्ये आणखी मजा. 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. काय सामना रंगलाय. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळेला मॅच अप्स अँड डाऊन होतो, खालीवर जातोय. कधी त्या बाजूला, कधी या बाजूला. तराजूचं पारडं त्या बाजूला, कधी या बाजूला होत आहे. अजून प्रेडिक्ट करणं कठीण आहे. थोडंसं कठीण आहे की आता पांझू
पुढे जाणार की दिवाणमान की पांजू. वसई आहे नायगाव आहे, 2 स्टेशन आहेत, अंतर कमी आहे, मॅच मधलं अंतर देखील तितकंसं कमी आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अपिश केलाय आणि पॉइंट रिझर्व मध्ये टिपलाय झेल. मॅच मध्ये रंगत वाढलंय. अजून एका गाणं ऐकूया, येऊया 3 चेंडू 9 मध्ये. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय बघा, अगदी बॉल हवा तसा खेळू शकत होते, परंतु त्यावेळेला क्षेत्ररक्षण निवडलं. आता मॅचमध्ये पलटवार, मॅचमध्ये इक्वेशनमध्ये तफावत. जिथे आपण पाहिलं तर बॉल आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 बॉलमध्ये 9 धावा. स्कोर कार्डमध्ये आता थोडंसं एक वेगळे चेंजेस आलेत. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. बघा 12-18चा मॅच होता, 12 चेंडू आणि 18चा मॅच होता. याचा अर्थ मागच्या 9 चेंडूवरती 9 रन आलेत. मागच्या 9 चेंडूवरती 9 रन आल्यात. त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राही आल्यात, एक्स्ट्रा रन देखील आल्यात. पण मॅचमध्ये रंगत येत असताना असा फलंदाज आता मैदानावरती आला ज्याचा उल्लेख तुम्ही केला होता. वसई विरार प्रीमियर लीग पहिलं पर्व, पहिलं वर्ष आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्याला पटकावली तिथं भार्गव पाटील आहे. आणि भार्गव फक्त टेनिस क्रिकेटमध्ये यापुरती मर्यादित नाही आहे, लेदरचा उत्कृष्ट फलंदाज आहे. ॲज अ ओपनर भरपूर आपली कारकीर्द त्याने गाजवलेली आहेत. तो आता मैदानावरती आहेत, पण अशा सिच्युएशनला आहे त्यावेळेला दबाव त्याच्यावरती देखील आहे, प्रेशर त्याच्यावरती आहे. कारण समोर सचिन भोईर सारखा अनुभवी गोलंदाज, पांजू स्पोर्ट्सचा अनुभवी गोलंदाज, तो आता गोलंदाजी मार्कवरती आहेत. हे बॅटल आहे पांजूचा अनुभवी गोलंदाज आणि दिवाण मानचा प्रतिस्पर्ध्याला डिस्ट्रॉय करणारा, उद्ध्वस्त करणारा असा फलंदाज आहे भार्गव पाटील. हीच ती योग्य वेळ आहे आता भार्गव पाटीलला सिद्ध करण्यासाठी. स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅचमध्ये, जिथे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना दाखल झालेत. म्हणजे क्रुशल मुमेंटला अगदी अप अँड डाऊनवाला मॅच. इथून जर काही चुका झाल्या, इथून जर बॅट नाही चालली तर मग गुड बाय बोलावं लागेल. आणि इथून जर एक मोठा स्ट्रोक आला तर पुढच्या मॅचचा एक वेगळा सामना खेळण्याचा एक वेगळा मजा येईल. काय गोष्टी होतील पाहूया येणाऱ्या बॉल मागे. नक्कीच तसं तुम्ही उल्लेख देखील केला की आता पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. प्रेक्षक बरोबर टक लावून आणि इथला नाही आहे, युट्यूबवरती जो पाहतोय ना, दिवाण मानचा पाठीराखा, पांजूचा पाठीराखा देखील ही मॅच पाहतोय. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला भार्गव पाटील. हा गोटाबाजा चेंडू समोरच्याला डिस्ट्रॉय करणारा, म्हटलं होतं उद्ध्वस्त करणारा भार्गव पाटील. चेंडू सीमारेषा पार, षटकार. दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंडवर, सारी पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंडवर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले, थोडे शफल झाले. तदनंतर युवराज सिंग कॉपीबुक स्टाईलनं बॉलला मात्र फेकून दिला ऑन साईडला. आता 2 बॉल आणि 3 धावा. उगाच नाही, वसई विरार प्रीमियर लीग मध्ये मालिका वीर हा किताब त्याच्या नावी आहे. त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मांडलंय कठीण काळात संघर्षाचा षटकार. बघा त्या स्पर्धेमध्ये तो वाईल्ड कार्ड एंट्रीने मध्ये आला होता आणि आता त्याची एंट्री धमाकेदार झाले. आता आणबान शान मध्ये त्याने एंट्री केली, पण मॅच संपला नाहीये. मॅच नाही संपलाय. एक चांगला चेंडू, एक ड्रीम बॉल. पांजू टीम पुन्हा एकदा मॅच मध्ये अजून मजबूतीनं येऊ शकेल आणि एक फटका दिवाणमान पुढे एकदा या मॅचला घेऊन जाईल. अगदी बरोबर. 2 बॉल आणि 3चा सामना आहे. सामना दोन्ही बाजूनं झुकलेला, दोन्ही बाजूनं वाकलेला. एका बाजूला यंग टॅलेंट भार्गव तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स गोलंदाज सचिन. पुढचा बॉल याही वेळेला क्रॉस बॅटनं बॉलला खेळलाय. बॉल चाललाय अगदी बंदुकीच्या गोळीप्रमाणे. काय चेंडूला फटका केला, अगदी स्मॅश केलाय. विजयाचा शंखनाद, विजयाचा चौकार. फलंदाजाचं नाव आहे भार्गव पाटील. सुपर बॅटिंग, क्लास बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. प्रेक्षकांच्या निश्चित स्वरूपात ज्याने नजरा खेचून घेतल्या होत्या या मॅचकडे आणि भार्गव म्हणाले की यस हा सामना बघून जावा. असे सामने खूप कमी वेळा होतात आणि त्यातलाच हा सामना बघायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच हाही किताब खूप महत्वाचा असेल, तोही आपण देणार आहोत, परंतु भार्गवचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नाही म्हणून ज्यावेळेला तो फलंदाज बाद झाला ना, त्यावेळेला मी ती एक गोष्ट सांगणार होतो, ते आता सांगतोय की त्यावेळेला ती जोडी तुटत नव्हती, ती पांजूसाठी फायदेशीर होती.
ती जोडी जी तुटत नव्हती ती पांजूसाठी फायदेशीर होती, कारण जोडी तुटली आणि मग तुमचं मनोबल